आणि बदलापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलिसच जबाबदार असल्याचा ठपका या प्रकरणातल्या न्यायालयीन चौकशी समितीने ठेवलाय। बदलापूरमधल्या शाळेमध्ये लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलं, मग न्यायालयानं स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली। न्यायालयानं शाळा आणि शैक्षणिक संस्थांमधील मुलांच्या सुरक्षेबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी तज्ञांची एक समिती तयार करा असे निर्देश राज्य सरकारला दिले होते। या समितीने आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज आपला अहवाल सादर केला। एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा उल्लेख चौकशी समितीच्या अहवालामध्ये करण्यात आलाय। बदलापूर अत्याचार प्रकरणी अटकेमध्ये असलेला अक्षय शिंदे सप्टेंबर महिन्यामध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला होता। मात्र या चकमकीमध्ये अक्षय शिंदे याचे कुठलेही ठसे बंदुकीवर सापडले नसल्याचं चौकशी समितीनं म्हटलेलं आहे। न्यायालयीन चौकशी समितीचा हा अहवाल आहे आणि या अहवालानुसार अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पोलीसच जबाबदार आहेत। पोलिसांची या प्रकरणातली भूमिका संशयास्पद असल्याचं न्यायालयानं अहवालामध्ये म्हटलंय। चौकशी समितीनं जो अहवाल न्यायालयाकडे सादर केलाय त्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय? अहवालामध्ये असं म्हटलंय की आत्मसंरक्षणासाठी अक्षयवर गोळीबार केल्याचा दावा जो मुंबई पोलिसांनी केलाय तो संशयास्पद आहे। अक्षयनं बंदूक हिसकावली असा पोलिसांचा दावा आहे, तोही खोटा आहे। बंदुकीवर अक्षय शिंदे याच्या बोटांचे ठसेच नाहीयेत। अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी 5 पोलीस कर्मचारी हेच जबाबदार असल्याचं सुद्धा या अहवालामध्ये म्हटलं गेलंय। पोलिसांनी अक्षय शिंदे विरुद्ध केलेला बळाचा वापर हा अयोग्य असल्याचं अहवालामध्ये म्हटलंय। ज्या पोलिसांनी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला त्यामध्ये कोण कोण होतं? पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्यावर सगळ्यात जास्त या प्रकरणामध्ये आरोप करण्यात आले होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस हवालदार अभिजित मोरे, पोलीस हवालदार हरीश तावडे यांचा या टीम मध्ये समावेश होता। बघा, अक्षय शिंदे जो होता तो नराधम होता हे सर्व जनतेला माहिती आहे। म्हणून त्याचा एन्काउंटर झाला का त्यांनी पोलिसांवर हमला केल्यानंतर त्याला शूट करावं लागलं हा तपासाचा भाग आहे। परंतु सर्वसामान्य जनतेला तो आवडलेला भाग होता की नराधम मेला म्हणून आता ज्याला त्यांच्याबद्दलचं सहानुभूती असेल त्यांनी त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट करावं। परंतु आम्ही अक्षय शिंदे मेला याच्याबद्दलचं आम्ही ना खंत व्यक्त करत नाही आणि ना आम्हाला त्याच्याबद्दल काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही।